हॅलो. तर हा आहे गोल्डचा चार्ट. लंडन सेशन चालू झाल्यानंतर मला 3 टाइपचे ट्रेड दिसत होते. 3 प्रकारचे ट्रेड मी इथे प्लॅन केले होते. जर का खाली एसएन सेशनच्या लोची लिक्विडिटी स्वीप झाली तर पहिला ट्रेड माझा इनिशिएट होणार होता. त्यानंतर वरती एफ-व्ही-जी होता. तिथे जर मला कोणतं रिजेक्शन दिसलं तर सेकंड ट्रेड इनिशिएट होणार होता आणि थर्ड ट्रेड होता एशियन सेशनच्या हायची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर. मी एकदम व्यवस्थित प्लॅन तर करून ठेवला होता. आता यातलं जे अगोदर होईल तिथून माझा प्लॅन स्टार्ट होणार होता. पण नेहमीच असं नसतं की आपले प्लॅन वर्क होतात, कधी-कधी ते फेलही जातात. तर पहिल्यांदा मार्केट आलं या एफ-व्ही-जीला. एफ-व्ही-जीला मी वेट केला, एखादी रिजेक्शन छान कॅन्डल फॉर्म व्हायचा, पण कॅन्डलने एफ-व्ही-जीच्या वरती क्लोजिंग दिली आणि इथे माझा हा पहिला ट्रेड तर कॅन्सल झाला. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 ट्रेड होते. एक तर खाली आपल्या एशियन सेशनचा जो लो आहे तिथे आणि सेकंड होता एशियन सेशनचा हाय आहे तिथे. जर यातलं कोणतंही पहिले ट्रिगर होईल आणि जेव्हा सेशन चालू आहे तेव्हाच ट्रिगर व्हायला हवं, तरच मी माझी एंट्री प्लेस करणार होते. सो मार्केटमध्ये पेशन्स किती इम्पॉर्टंट असतात हे याच्यावरनं कळतं. कारण मी सकाळपासून बघत होते माझ्या ट्रेडिंग प्लॅननुसार ट्रेड एक्झिक्यूट व्हायची, पण एक्झिक्यूट झाला नाही. जो सेकंड ट्रेडचा प्लॅन करून बसले तर तोही कॅन्सल झाला आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत मी एकही ट्रेड केला नाही आणि यालाच म्हणतात मार्केट कंडिशन आणि याच्यातच आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असतं.